सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सलग 2 दिवस नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढल्यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे। जिल्ह्यातील 15 पैकी 8 तालुक्यांतील 76 गावांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला असून तब्बल 7302 हेक्टर क्षेत्रावरील पिके ही मातीमोल झाली आहे। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाने मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अमीन शेख, मालेगाव। काय म्हणाल, किती नुकसान झालंय, काय परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे काय? आपण बघितलं असेल की मागच्या 2 दिवसापूर्वी गारपीट आणि पाऊस यामुळे जे आमचे पिकं होती, कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, ही कापणीला आलेली पिकं होती आणि काढणीला आलेली पिकं होती, ही त्या 2 दिवसाच्या पावसामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे। गहू हे ते आडवे झालेले आणि कांदा जे हे ते कांद्याची पातच राहिली त्या कांद्यांना त्या गाडीमुळे। आणि म्हणून आमची जे नुकसान झालेलं आहे, म्हणजे आम्ही जेवढा खर्च केलेला आहे, एक तर खरीपाचं गेलं आणि आता रब्बीकडून काही अपेक्षा होत्या त्याही गेल्या। म्हणजे शेतकरी फक्त पैसे खर्च करतोय त्या पिकांवर, परंतु हातात त्याचा काही पडत नाही। एकीकडे भाव नाही, जो पिकवलेला माल आहे त्याला भाव नाही, आणि दुसरीकडे जे अवकाळी पाऊस येत आहे, अवकाळी जो पाऊस आहे तो सुद्धा शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान करून गेलेला आहे। आणि म्हणून नांदगाव तालुक्यामध्ये जवळजवळ 897 हेक्टरवर जे शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे आणि सरकारने याच्या आजूपर्यंत पंचनामे सुद्धा करायला सुरुवात केली नाही आणि आदेशही दिले नाही। म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी।